नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रगती क्लासेस टेक यूट्यूब चॅनेलवरती तुमचं सर्वांचं स्वागत. प्रगती क्लासेसचे सर्व विद्यार्थी, गुरुप्रसाद क्लासेसचे सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक सर्वांना माझा नमस्कार. आज आपण मराठीचा चौथा लेसन पाहतो. इयत्ता 5वीचा मराठीचा चौथा लेसन पाहतो. लेसनचं नाव आहे सावरपाडा एक्सप्रेस, कविता राऊत. बघा, ही एक मुलगी आहे कविता राऊत नावाची, आणि ही जी मुलगी आहे ना, ती भारतातली एक नामांकित धावपट्टू आहे. तुम्हाला एक्सप्रेस या शब्दाचा अर्थ कळत असेल है ना. तर हे जो एक्सप्रेस शब्द आहे, एक्सप्रेस म्हणजे प्रचंड वेगानं धावणारी, प्रचंड वेग असणारी. रेल्वेला एक्सप्रेस म्हणतात, नाही ते बघितले ना, एक्सप्रेस रेल्वे असते. म्हणजे रेल्वेच्या वेगानं धावणारी ही एक मुलगी आहे, भारतामधली एक गुणी मुलगी आहे. बऱ्याच वेळेला काय होतं माहितीये, खेड्यापाड्याकडे किंवा ग्रामीण भागाकडे आपण दुर्लक्ष करतो. म्हणजे ग्रामीण भागामध्ये असं टॅलेंट नसतं असं आपल्याला वाटतं. पण अतिशय दुर्गम अशा भागामधून ही डोंगर दऱ्यांच्या एका पाडा, म्हणजे कळतो ना, पाडा म्हणजे गावही नाही, छोट्याशा 4-10 वस्त्या असतात ना, आणि जंगलामध्ये डोंगरामध्ये हे लोक राहत असतात, त्याला पाडा असं म्हणतात. सावरपाडा नावाचं एक आदिवासी वस्ती आहे. त्या वस्तीमध्ये ही मुलगी जन्माला आलेली आहे. ज्या वस्तीमध्ये डोंगर दऱ्याशिवाय काही नाही, पाण्यासाठी सुद्धा रोज वणवण भटकावं लागतं, अशा वस्तीमध्ये जन्माला आलेली ही छोटीशी मुलगी, जिचं नाव आहे कविता राऊत. ही जी मुलगी आहे ती रेल्वेच्या वेगानं धावते. आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये ही मुलगी, तिनं दबदबा निर्माण केलेला दिसतो. इतर जे स्पर्धक आहेत त्यांच्या बरोबरीनं कोणत्याही सुखसुविधा नसताना अशा पद्धतीचं हे कार्य तिनं करून दाखवलेलं आहे. म्हणून कविता राऊतला, तिलाच एक्सप्रेस असं म्हटलेलं आहे. सावरपाडा म्हणजे सावरपाड्यातली, म्हणजे सावरपाडा हे एका पाड्याचं, छोट्याशा वस्तीचं, आदिवासी पाड्याचं नाव आहे सावरपाडा. आणि एक्सप्रेस या शब्दाचा अर्थ आहे रेल्वे. एक्सप्रेस म्हणजे अत्यंत वेगानं धावणारी ही जी रेल्वे आहे, तिला सावरपाडा एक्सप्रेस असं म्हणतात. आणि नाव आहे तिचं कविता राऊत. दुर्गम भागामध्ये ज्या ठिकाणी रस्ते नाही आहेत, म्हणजे ज्या ठिकाणी फक्त मातीचे रस्ते आहेत, मातीचा धुरळा म्हणजे कळतो ना, म्हणजे बारीक माती फपुटत चालून चालून झालेली असते, असा मातीचा रस्ता, ज्या मातीच्या रस्त्यामध्ये धुरळा उडत असतो आणि पाण्यासाठी वणवण, रोज उठल्यानंतर पाण्यासाठी त्या जंगलांमधून, डोंगरांमधून वणवण फिरावं लागतं, अशा पद्धतीचा रोजचा त्यांचा दिवस जात असतो. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये, किती प्रतिकूल परिस्थिती आहे. डोंगरामध्ये राहायचं, प्यायला पाणी नाही, इकडे तिकडे शाळेला जायचं, गावाकडे जायचं, कुठे शहराच्या ठिकाणी जायचं म्हटल्यानंतर रस्ते सुद्धा नीट नाहीत, अशा विभागामध्ये राहायचं, वणवण पाण्यासाठी म्हणजे भटकायचं. अशा पद्धतीच्या अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये राहून सुद्धा कोणतीही कुरकुर नाही, मला हे पाहिजे नाही, मला ते पाहिजे नाही. आपण किती सुखात राहत असतो तरी आपल्याकडून अशी काही कामगिरी होत नाही. जगाचे डोळे दिपवून सोडणारी ही कामगिरी आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये हार मानायची नाही. किती जरी त्रास झाला, या आदिवासी पाड्यामध्ये राहत असताना खूप त्रास होतो. रोज कामाला, म्हणजे जनावर जशी कामाला झुकतात तसं आपल्याला रोज दिवस उघडला की घरातून बाहेर पडावं लागतं, त्याशिवाय पोट भरत नाही. अशा वस्तीमध्ये राहायचं, अशा डोंगराळ प्रदेशामध्ये राहायचं, कुरकुर करायची नाही, हार मानायचं नाही. जीवन अशा परिस्थितीमध्ये, प्रतिकूल परिस्थितीमध्ये जगायचं हे एक दिव्यच असतं, आहे की नाही. ही साधी गोष्ट नाही बाळांनो. आपण शहरामध्ये आपल्याला घरामध्ये राहायला मिळतं, आपण विकसित प्रदेशामध्ये राहतो तरी कुरकुर करत असतो, हे नाही ते नाही, सारं घरापर्यंत नळानं आपल्या पाणी येतं, अशा परिस्थितीत राहतो आणि तरीही आपण काम करत नाही. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये ही कविता राऊत राहिलेले सावरपाड्या, छोट्याशा डोंगराळ भागातील पाड्यामध्ये
आणि तिचं हे जे जीवन आहे कोणतंही हार मानायची नाही, कधी कुरकुर करणे म्हणजे कधी तक्रार करायची नाही, अशा पद्धतीचं जीवन जगणं हे एक दिव्य असतं. अशा खेड्यापाड्यांमध्ये फार गुणवत्ता असते, म्हणजे आपण ती शोधत नाही किंवा आपणाला ती माहीत नसते, पण खूप गुणवत्ता असते. ती थोडीशी आपण शोधली की अशी गुणवत्ता आपणाला मिळते. असाच एक डोंगर दऱ्याने वेढलेला आदिवासी पाडा आहे. डोंगर दऱ्याने वेढलेला म्हणजे कळतं ना, चहूबाजूनं डोंगर आहेत, दर्या आहेत, आणि अशा दुर्गम प्रदेशामध्ये पाण्याच्या शोधासाठी ज्या ठिकाणी मैलोन मैल भटकंती करावी लागते, पाणी शोधण्यासाठी रोज भटकावं लागतं, त्याच आदिवासी पाड्यावर अनवाणी पायानं चालणारी ही मुलगी आहे. अनवाणी पाय म्हणजे मोकळ्या पायानं, पायात चप्पल सुद्धा कधी तिला मिळाली नाही, अशी ही मुलगी आहे, जिचं नाव आहे कविता राऊत. त्याच आदिवासी पाड्यावर अनवाणी चालणारी ही मुलगी, आणि तिनं काय केलेलं आहे माहितीये, या कविता राऊत नावाच्या मुलीनं आदिवासी पाड्यावर अनवाणी पायानं राहून कोणतीही कुरकुर न करता, हार न मानता, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये ही मुलगी राहिलेली आहे. लाकूड फाटा गोळा करणे म्हणजे कळतं की नाही, म्हणजे रोज आपणाला भाकऱ्या करण्यासाठी किंवा स्वयंपाक करण्यासाठी चूल पाहिले ना तुम्ही, गावाकडे चूल असते बघा, म्हणजे चुलीमध्ये लाकडे वगैरे टाकतात आणि मग चूल पेटवायचा आणि त्याचा लाकडे पेटवून मग त्या चुलीवरती स्वयंपाक करायचा. मग त्यासाठी आपण त्याला जळण असं म्हणतो, सरपण म्हणतात. हे जळण गोळा करण्यासाठी आणि पाण्यासाठी वनवन भटकावं लागायचं. अशा या मुलीनं, कविता राऊत या मुलीनं राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केलेला आहे आणि ऑलिम्पिक स्तरावरती झेप घेतलेली आपल्याला दिसते. आता तुम्हाला ही आशियाई स्पर्धा, राष्ट्रकुल स्पर्धा, ऑलिम्पिक याची अजून बाळांनो कल्पना नसेल. या फार मोठ्या स्पर्धा आहेत, आंतरराष्ट्रीय लेवलला खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धा आहेत. म्हणजे साऱ्या देशातले सारे खेळाडू यामध्ये भाग घेतात. एवढे आपल्या पुरतेच खेळाडू नसतात, आपल्या भागातलेच साऱ्या देशाचे खेळाडू येतात आणि हे सारे खेळाडू ना प्रशिक्षित असतात. म्हणजे त्यांना कशा पद्धतीनं पळायचं, स्पर्धेत भाग कसा घ्यायचा, स्टॅमिना कसा टिकवायचा, त्यांचं खाणं पिणं आरोग्य या साऱ्या गोष्टीकडे लक्ष दिलं जातं आणि मग ते स्पर्धेमध्ये उतरतात. पण या कविता राऊतला साधी पायात चप्पल सुद्धा मिळाली नाही कधी. रोज तिचं जीवन कसं होतं रे, रोज उठायचं, डोंगर दऱ्याने वेढलेल्या एका छोट्या पाड्यामध्ये ती राहत होती. रोज उठायचं, जळण फाटा किंवा लाकूड फाटा गोळा करण्यासाठी बाहेर पडायचं, पाण्यासाठी वनवन भटकायचं. अशा छोट्याशा पाड्यामध्ये राहून आंतरराष्ट्रीय स्तरावरती नाव कमवायचं ही साधी गोष्ट नाही आहे की नाही. या आंतरराष्ट्रीय धावपटूचं नाव काय आहे माहिती आहे तुम्हाला? कविता राऊत. कविता राऊत आणि त्या पाड्याचं नाव आहे सावरपाडा. म्हणजे ती ज्या ठिकाणी राहते ना त्या गावाला किंवा तिचं छोट्याशा वस्त्या आहेत, त्या वस्त्याला पाडा असं म्हणतात. डोंगरामध्ये अशा वस्त्या असले की त्याला पाडा म्हणायचं. त्या पाड्याचं नाव आहे सावरपाडा. हा पाडा कुठे आहे माहित आहे तुम्हाला? नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात आहे. तुम्ही नाशिकला कधी गेला नसाल किंवा ऐकलं असेल तुम्ही, ऐक नाही, आता 5वीला आला म्हटल्यानंतर नाशिक हा एक महाराष्ट्रामधला जिल्हा आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर तालुका आहे. त्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात कविताचं बालपण गेलं, निसर्गाच्या सानिध्यात गेलं. डोंगरात दऱ्यात ती राहिली, अनवाणी पायानं फिरली आणि माती असणाऱ्या धुरळा उडणाऱ्या त्या ह्याच्यावरती पळायचं प्रॅक्टिस केलं, म्हणजे कच्च्या रोडवरती म्हणा. तिची आजवरची वाटचाल एक दीर्घ अशा पद्धतीची साधना म्हणायला काय हरकत नाही. म्हणजे आतापर्यंत तिनं आशियाई स्पर्धा, राष्ट्रकुल स्पर्धा, ऑलिम्पिक स्पर्धा यामध्ये भाग घेतलेला आहे आणि अनेक बक्षिसं आपल्या देशाला मिळवून दिलेली आहेत. अशी ही कविता राऊत आहे आणि म्हणून तिला सावरपाडा एक्सप्रेस, म्हणजे सावरपाड्यात राहणारी ही एक्सप्रेस सारखी धावणारी मुलगी म्हणजे कविता राऊत. आता कळलं का तुम्हाला सावरपाडा एक्सप्रेस का म्हटलेलं आहे ते? राष्ट्रकुल स्पर्धा किंवा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा जी आहे त्या क्रीडा स्पर्धेमध्ये तिनं कांस्य आणि आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये रौप्य व कांस्य अशी 2 पदके कवितानं मिळवलेली आहेत. तिनं पदकं खूप भारतासाठी मिळवलेली आहेत. एक पहिलं पदक मिळवलेलं आहे राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये
राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये कांस्य पदक मिळवलेलं आहे. आणि दुसरी स्पर्धा आहे आशियाई क्रीडा स्पर्धा. या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये तिनं कांस्य पदक आणि रौप्य पदक अशी 2 पदकं पटकवलेले आहेत. लागोपाठच्या या दोन्ही स्पर्धांमध्ये भारताचं नाव तिनं उंच करणारं कार्य केलेलं आहे. अशी ही धावपटू आहे. म्हणलं भारताचं नाव या राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारताचं नाव उंच करणारी अशी ही एक गुणी खेळाडू, ही गुणी मुलगी आहे, जिला ओळखलं जातं सावरपाडा एक्सप्रेस म्हणून. काय म्हटलं जातं तिला? सावरपाडा एक्सप्रेस हे तिचं नाव आहे. तिचं नाव, खरं नाव काय आहे का सावरपाडा एक्सप्रेस? नाही. तिला सावरपाडा एक्सप्रेस का म्हणतात? कारण ती राहते सावरपाड्यात आणि धावते खूप, एक्सप्रेस प्रमाणे धावते, म्हणून सावरपाडा एक्सप्रेस. तिचं खरं नाव आहे कविता राऊत. काय नाव आहे? कविता राऊत. चीनमधील ग्वांगझोऊ येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये, चीनमध्ये क्रीडा स्पर्धा झाली, आशियाई क्रीडा स्पर्धा. म्हणजे या क्रीडा स्पर्धेमध्ये आशियातील देशांनी भाग घेतला, समजलं. आणि त्यामध्ये या क्रीडा स्पर्धेमध्ये 10,000 मीटर धावण्यात, 10,000 मीटर कळतं ना आपणाला, नुसते 100 मीटर धावायचं म्हटलं तर काय होतं माहित आहे की नाही तुम्हाला? धावून बघा कधी, मग तुमच्या लक्षात येईल. मग असं 10,000 अंतर म्हणजे खूप झालं. 10,000 मीटर धावण्याच्या शर्यतीमध्ये कवितानं सुवर्ण पदक मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तिचं सुवर्ण पदक तिला मिळालं नाही. काही सेकंद थोडक्यात तिचं ते सुवर्ण पदक काय झालेलं आहे, हुकलेलं आहे. हुकलं म्हणजे थोडंसं ती मागे पडलेली आहे. काही सेकंदानंच तिला ते मिळालेलं नाही. काही सेकंदाचाच फक्त फरक होता. कुठे भरली होती ही आशियाई क्रीडा स्पर्धा? चीनमध्ये. समजतंय तुम्हाला? चीनमध्ये ग्वांगझोऊ या ठिकाणी ती भरलेली होती. त्यामध्ये तिला थोडक्यात सुवर्ण पदक गेलं. पण त्या प्रसंगी म्हणजे चीनमध्ये झालेल्या या क्रीडा स्पर्धेमध्ये कविताची समजूत तिच्या आईनं काढली. नाराज होऊ नको बाळा, असं अपयश येत असतं आणि अपयश आलं तर खचून जायचं नसतं. खेळाडूंनी, जे खेळाडू असतात ते खचून जात नाही. पुन्हा जो माणूस सुरुवात करतात, प्रॅक्टिस करतात, सराव करतात, खूप सराव करतात. आणि मग कविताचं सुद्धा असंच झालं. या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये तिला थोडक्यात हार मानावी लागली. काही सेकंदानच ती मागे राहिली. आईनं तिची समजूत काढली, तिला दिलासा दिला. अवघ्या 4थी शिकलेल्या आईच्या, तिची आई 4थी शिकलेली आहे, अवघी 4थी पर्यंत शाळेत गेलेली आहे. अगदी 4थी शिकलेल्या तिच्या आईच्या शब्दाने कवितेला आजवर अनेक कठीण प्रसंगी आधार दिला आहे. आईना कठीण प्रसंग म्हणजे कळतात ना, कधी कधी हार येते, हार होते खेळामध्ये. हार ही आलीच आहे की नाही? खेळ म्हटल्यानंतर हार आणि जीत ही असतेच. आणि जेव्हा एखादा खेळाडू हारतो तेव्हा तो काय होतं रे, त्याला फार वाईट वाटतं. त्यानं प्रॅक्टिस केलेलं असतं, मग तो हारतो तेव्हा त्याला आधार देण्यासाठी आपल्या घरामध्ये कुणीतरी लागतं, आहे की नाही? कविता रावच्या घरामध्ये तिची आईच आहे. कष्टप्रद अनुभवामुळे कविताचे पाय कणखर बनलेले आहेत. म्हणजे कळतं की नाही? कष्टप्रद अनुभव म्हणजे डोंगर दऱ्यामधून वनवानी पायानं फिरायचं. त्यामुळे तिचे पाय आहेत ना ते कणखर बनले. डोंगरामध्ये गेलं की नाही कधी तुम्ही? डोंगर चढल्यावर कसा पायात काय होतं माहितीये की नाही? तसं ती रोजच चढते. वेगवेगळ्या पाड्यामध्ये पाण्यासाठी जायचं, लाकूडफाटा गोळा करण्यासाठी जायचं. नाशिक जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत कविताचं धावण्यात प्रथम क्रमांक आहे. म्हणजे जिल्ह्यामधले सर्व लोकशाळा त्यामध्ये भाग घेतात. आणि अशा जिल्हास्तरीय स्पर्धा भरल्या नाशिक जिल्ह्यामध्ये, तेव्हा ती धावण्यात तिचं पहिल्या क्रमांकाचं बक्षीस तिने मिळवलेलं आहे. पण कविताचं वेगळं, पण तिचं वडील रामदास आई आणि सुमित्रा, आईचं नाव आहे सुमित्रा, वडिलांचं नाव आहे रामदास, यांना फारसा तीव्रतेनं त्यावेळी जाणवले नाही. कविताच्या पायामधील चमकला दौड हेडली ती प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी. बघा, आपले आई वडील घरामध्ये साधे असतात, आहे की नाही? त्यांना काही एवढासा अनुभव नसतो. तसंच तिच्या घरामध्ये सुद्धा आई वडील अशिक्षित होते, थोडेसे शिकलेले. आई फक्त 4थी पर्यंत शिकलेली आणि त्यामुळं तिचं टॅलेंट त्यांना काय कळणार, आहे की नाही? एकदा तिनं जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये भाग घेतला. त्यावेळेला तिथं प्रशिक्षक होते ज्यांचं नाव आहे विजेंद्र सिंग. प्रशिक्षक म्हणजे कळतं ना तुम्हाला? म्हणजे तिला
स्पर्धेमध्ये धावण्यासाठी धावायला शिकवणारे, समजलं, त्यांना म्हणायचं प्रशिक्षक. या प्रशिक्षकांची त्यांच्याकडे नजर गेली, लक्ष गेलं आणि त्यांनी तिच्यातले गुण हेरले. कविताच्या आई वडिलांची मानसिकता तयार केली. पहिल्यांदा ते पाठवायला तयार नव्हते प्रशिक्षणासाठी, पण समजून त्यांना सांगितलं आणि त्यांच्या मनाची तयारी करून घेतली आणि तिला नाशिकच्या एका स्कूलच्या मैदानावरती, त्या स्कूलचं नाव आहे भोसला मिलिटरी स्कूल, नाशिकला येते, तर भोसला मिलिटरी स्कूलच्या मैदानावर तंत्रशुद्ध पद्धतीनं धावण्याचं धडं या प्रशिक्षकाने दिलं. मग तुम्हाला विचारतील कविता राऊत यांच्या प्रशिक्षकाचं नाव सांगा. मग काय सांगणार? विजेंद्र सिंग. काय नाव आहे? तिला तंत्रशुद्ध पद्धतीनं धावण्याचे धडे दिले त्यांनी. कोणत्या शाळेमध्ये रे? नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलमध्ये. समजलं? अशा पद्धतीनं मग तिला प्रशिक्षण मिळायला लागलं. बूट घालून धावणं कविताला फार अवघड वाटायचं, कारण ती नेहमी लहानपणापासून तिला कधी बूट नव्हे चप्पल सुद्धा मिळालं नाही, स्लीपर सुद्धा कधी घालायला फाटक्या तुटक्या मिळालं नाही. इतक्या गरीब परिस्थितीमध्ये आदिवासी पाड्यामध्ये डोंगर दऱ्यामध्ये राहिलेली ही मुलगी आहे आणि तिनं सुद्धा एवढं प्रचंड काम भारतासाठी करून दाखवलेलं आहे. पहिल्यांदा बूट घालून धावणं कविताला फार अवघड वाटायचं, कारण तिला सवय होती. समजलं? कसली होती रे? अनवाणी पायानंच लहानपणापासून धावण्याची तिला सवय होती. विजेंद्र सिंग यांनी तिच्याकडून बूट घालून धावण्याचा सराव नियमित करून घेतला, कारण स्पर्धेमध्ये बूट घालून धावायला पाहिजे की नाही. असं रोजचं धावणं थोडंफार वेगळं आणि स्पर्धेमध्ये धावणं वेगळं, म्हणून विजेंद्र सिंगांनी त्यांच्याकडून सराव करून घेतला, पायात बूट घालून धावण्याचा सराव. हिऱ्याला पैलू पाडल्यावर त्याचं तेज हिऱ्याचं कसं चमकतं, अधिकच पसरतं. समजलं? तशा पद्धतीनं तिच्या बाबतीत आहे, म्हणजे कविता राऊतच्या बाबतीत आहे. गुजरातमध्ये गांधीनगर येथे राष्ट्रीय पातळीवर शालेय स्पर्धेमध्ये धावण्यात रौप्य पदक मिळवून तिनं यशाचा आरंभ केला. गुजरात हे राज्य आहे, माहिती आहे ना, राजधानी आहे गुजरातची गांधीनगर. त्या ठिकाणी राष्ट्रीय पातळीवरच्या, म्हणजे आपल्या संपूर्ण देशातले धावपटू तिथे आलेले होते. त्यामध्ये सुद्धा तिनं एक पदक मिळवलं, रौप्य पदक, आणि तिच्या यशाचा खऱ्या अर्थानं सुरुवात झाली, आरंभ झाला. पुढे मग नाशिक येथे सराव आणि हर्सुल येथे शिक्षण अशी कसरत कविता करत होती. कवितेची ही ओढाताण पाहून विजेंद्र सिंग यांनी काय केलं माहित आहे? तिला 11वी साठी भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला. मग तिला त्या नाशिकमध्येच भोसला मिलिटरी स्कूलमध्ये 11वी साठी प्रवेश मिळवून दिला. मग तिथंच ती सराव करायची आणि शिकायची सुद्धा. ती राहणार कुठे? हा कविताच्या आई वडिलांना पडलेला प्रश्न विजेंद्र सिंग यांनी सोडवला. आई वडील गरीब होते. आई वडिलांना वाटलं आता शहरात जाऊन कुठे राहणार, कशी राहणार. मग विजेंद्र सिंगांनी त्यांचा हा प्रश्न सोडवला आणि 24 ऑक्टोबर 2002 पासून पुढे 5 वर्ष ती त्यांच्याच घरी राहिली. कुणाच्या घरी? प्रशिक्षक होते ना तिचे शिक्षक होते विजेंद्र सिंग यांच्या घरी राहिले आणि त्यांच्या घरी राहूनच भोसला मिलिटरी स्कूलमध्ये तिनं मग प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. समजते ना? कुठे आहे भोसला मिलिटरी स्कूल सांगा बघू? ते आहे नाशिकला. आणि त्या ठिकाणी शहरामध्ये तिला राहायला संधी दिली, म्हणजे तिची सोय केली. कुणाच्या घरात रे? प्रशिक्षक म्हटले आमच्याच घरात तू राहा, आणि त्याने त्यांच्याच घरात तिला ठेवून घेतली आणि मग तिला प्रशिक्षणाचे वेगवेगळे धडे द्यायला सुरुवात केली. त्याशिवाय तिला शिकणं शक्य नव्हतं, ती गरीब कुटुंबातली आहे की नाही. अशा पद्धतीनं ही एक मुलगी, त्यांचीच मुलगी आणि एक मुलगा असलेल्या, म्हणजे विजेंद्र सिंग आहेत ना, त्यांना एक मुलगी होती आणि एक मुलगा होता, 2 मुलं होती. मग त्यांनी आपल्याच घरी कविताला सुद्धा बोलवलं आणि त्यांची एक मुलगी आणि त्यांच्या मुलीबरोबर, मुलगा आणि मुलीबरोबर मग ती राहू लागली. आपली दुसरी मुलगी म्हणून कविताला त्यांनी सांभाळलं. म्हणजे एक मुलगी त्यांची होतीच, पण कविता सुद्धा माझी मुलगी आहे म्हणून तिला घरी घेऊन आले आणि तिला घरीच ठेवून घेतलं आणि तिला सांभाळलं. तिच्या धावण्याच्या गतीकडे विजेंद्र सिंग यांनी लक्ष पुरवलं आणि त्यांची प्रचिती म्हणजेच कवितेचे यश एका पाठोपाठ एक विक्रम तिच्या नावावर तिनं करून दाखवले. अनेक विक्रम केले, अनेक बक्षिसं आणली, अनेक स्पर्धा जिंकल्या आणि खऱ्या अर्थानं विजेंद्र सिंगांनी दाखवलेला विश्वास जो होता ना तिनं, तो सार्थ ठरवला. अनेक पदकं तिनं जिंकून आणली धावण्याच्या शर्यतीमध्ये किंवा स्पर्धेमध्ये. आणि तिनं विजेंद्र सिंगांनी तिच्यावर ठेवलेल्या विश्वासाला काय केलं रे? पात्र ती ठरली.
कविताच्या यशामुळे हर्सुल, हर्सुल म्हणजे गावाचं नाव आहे, सावरपाडा या भागास नवी ओळख मिळाली. समजलं, हर्सुलमध्ये एक छोटासा पाडा आहे सावरपाडा, हा जो भाग आहे ना तो कविताच्या नावानं ओळखला जाऊ लागला. पूर्वी कुणाला माहिती नव्हता हा डोंगरदऱ्यामध्ये एक छोटासा पाडा आहे. आज केवळ राऊत कुटुंबालाच कविताचा अभिमान वाटतो असं नाही, ती आता संपूर्ण हर्सुल परिसराची आता काय आहे, अभिमानाची गोष्ट आहे. संपूर्ण हर्सुल परिसरातले लोक म्हणतात आमच्या भागातली ही कविता राऊत आहे की नाही, आमच्या प्रदेशातले, आमच्या गावचे, असं अभिमानानं सांगतात. असं कार्य तिनं करून दाखवलं. एकदा तर ना नवी दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धा भरलेली होती. संपूर्ण राष्ट्रातले लोक आणि खेळाडू या स्पर्धेमध्ये भाग घेतात. अशी ही स्पर्धा नवी दिल्लीमध्ये भरलेली होती. कविता जिंकल्याचं जाहीर झालं तेव्हा, म्हणजे या नवी दिल्लीत भरलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत कविता जिंकली आणि ते कविता जिंकल्याचं जेव्हा तिथं जाहीर झालं ना, तेव्हा हर्सुल आणि सावरपाडा येथे जणू काही दिवाळीच साजरी करत होते असं वाटलं. लोकांनी फटाका उडवला, केवढा आनंद साजरा केला. स्पर्धेत विजयी झाल्यानंतर कविता आपल्या गावी परतणार होती, म्हणून सकाळपासून जो तो स्वागताच्या कामात गुंतला होता. कविताचं स्वागत करायचं, प्रत्येकाने कमानी उभारल्या, प्रत्येकाने रांगोळी टाकली. कविताचं कौतुक करण्यासाठी गावोगावचे लोक हजारोच्या संख्येनं उपस्थित झाले आणि लेकी भोवती निर्माण झालेलं हे वलय ती त्या सावरपाड्याची लेकच होती आहे की नाही, किंवा हर्सुलची लेकच होती त्या विभागाची ही मुलगी. म्हणजे तिचं स्वागत करण्यासाठी असे हजारो लोक जमलेले होते. तिला सत्कारासाठी घेऊन जाण्यास येणाऱ्या आलिशान अशा गाड्या तिच्या स्वागतासाठी, तिला घेऊन जाण्यासाठी जमलेल्या होत्या. आणि पत्रकार कळतात की नाही, पत्रकार म्हणजे बातम्या ऐकता की नाही तुम्ही, त्या बातम्यामध्ये बघा ते बातम्या देणारे असतात, त्यांना पत्रकार म्हणायचं. या पत्रकारांचा गराडा, त्यामुळे आपली लेख लय मोठी झाली असं त्यांच्या आई वडिलांना वाटलं. त्यांना समाधान वाटलं, आपली लेख आता लय मोठी झाल्या. मुलाखतीसाठी मोठमोठे चॅनेलचे लोक घरी आलेले होते आणि मग आई वडिलांना केवढा आनंद झाला असेल आहे ना. असं आपण सुद्धा काहीतरी केलं पाहिजे ना, समजतं की नाही. आपल्या आई वडिलांना सुद्धा कधीतरी आनंद होईल अशा पद्धतीची आपली सुद्धा कधीतरी मुलाखत घेण्यासाठी आपल्या घरापर्यंत लोक येतील असा आपण विचार केला पाहिजे. खूप अभ्यास करूयाल, चांगले मार्क्स मिळवाल, वर्गात, तालुक्यात, शाळेत पहिलं येऊयाल, मग आपल्या आई वडिलांचंही कौतुक होईल असं आपणालाही वाटलं पाहिजे की नाही. या छोट्याशा मुलीनं बघा, जिचं नाव कविता राऊत आहे ना, तिनं काय करून दाखवलं. आई वडिलांना खूप आनंद झाला. आईच्या डोळ्यामध्ये सहज वाचता येत होतं काय तिचं समाधान. तिला किती आनंद झाला होता ते तिच्या डोळ्यात दिसत होता. कविता बेंगलोर येथे विशेष प्रशिक्षणासाठी गेली असताना रोज किमान एकदा तरी ती आईशी बोलायची. समजलं, आईनं तिला लहानपणापासून